चौकीत बसले काहीतरी विचार करत आहे. झालं 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 माझं झालं, झालं 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 माझं झालं. काय चाललंय रामू? काय करत आहेस? खूप टेन्शन मध्ये दिसत आहेस. काय सांग रे श्यामू, ही वीज बिल, बँकेची रांगा, पिकमाचे कागद, हे काय जीवन आहे? एवढे सारे पत्र घेऊन मला शहराला जायचं आहे. हे सगळं ऐकून मग दोस्त तडतड करायला. अरे असं का म्हणतोयस? बरं तुझं काय झालं? खूप आनंदात आहेस? अरे जनधन खाते. अरे देवा, कोणाचं धन खातोस? तसं नाही रे, जनधन बँक खाते. अरे देवा, हे काय नाव भानगड? भानगड नाही रे, तुझ्याकडे आधार कार्ड आहे का? आहे ना, तोच आपली पेन्शन कार्ड, आधार कार्ड, त्याचं काय? तेच तेच, फक्त आपलं आधार कार्ड घेऊन जायचं आणि निशुल्क झिरो बॅलन्स मध्ये कोणत्याही बँकेत आपलं काढून घ्यायचं. पण त्यात काय फायदा? त्यामध्ये सरकार आपणास एटीएम कार्ड देईल, क्रेडिट देईल, कर्ज पण देईल. सर्व बँकेची कामं होतील रामू. अरे वा, हे तर खूपच छान आहे. मी पण काढून घेईन. पण माझ्या कामाचं सांग, काय करू त्याचं? अरे ते तर मला पण माहिती नाही. थांब कोणाचं बघूया आपण. अरे देवा, आता कोणाला बघूया रे? अरे ते बघ, आपल्या गावातली डिजिटल सखी जात आहे, तिला विचारूया. अगं अंजली, इकडे ये. नमस्कार काका, काय झालं? खूप चिंतित आहात? काय सांगू बाळा, माझं जीवन केवळ कागदपत्र, रांगा, धावपळ. मला शहरात जाऊन कोणाला पैसे पाठवायचे आहेत, पिगमा काढायचे आहे, नाहीतर त्या मधल्या माणसाला 100 रुपये चार्ज देतो, तोच बघून घेईल. काका, तुमच्याकडे बँक खाता आहे का? माझ्याकडे आहे, त्याचं काय? भीम पे ॲप, इतर कंपनीचे ॲप जसे फोन पे, गुगल पे अशा ॲप्सद्वारे आपण दुसऱ्यांचा मोबाईल नंबर घेऊन त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवू शकतो. कुठे जाण्याची गरज नाही. पैसे निकालना, भेजना, काढना होता अंगूठा ही काफी है. अरे वा, हे चमत्कार बघलाच का रामू? म्हणजे आता बँकेत जाण्याची गरज नाही. हे अंगोठा काय भानगड? याला आधार पे म्हणतात. आपल्या गावात सीएससी सेंटर सुरू झालं आहे. तेथे जाऊन आपण अंगूठा लावून पैसे उचलू शकतो. सीएससी सेंटर, हे सीएससी सेंटर का नाव भानगड? काका, सीएससी सेंटर मधून आपण अंगठा लावून पैसे काढू शकतो आणि आधार अपडेट करू शकतो. अरे वा, हे तर खूपच छान आहे. हे लाईट बिल कसं भरायचं, यासाठी काही आहे का? हो काका, या लाईट बिल साठी आपल्या भारत सरकारने भारत बिलचे ॲप दिला आहे. त्यावर लाईट बिल, नळ बिल, गॅस बिल कोणतेही बिल भरू शकता. अरे वा, हे तर खूपच छान आहे. हो काका. काका, ओ काका, बघा ती काका असं वर काय बघत आहे. चल बघूया आपण. अरे देवा, एवढ्यावर काय दिसत असेल त्यांना? काय की विचारूया तर. चला काका. काका, ओ काका, असे वर काय बघत आहात? बघत आहे, आज पाऊस पडतो का? मला फवारणी करायची आहे. उठा काका, उठा. आता तुम्हाला ढगाकडे पाहून पावसाचा अंदाज लावायची गरज नाही. यासाठी आपल्या भारत सरकारने किसान पोर्टल, ई पीक पाहणी, ई मार्ट असे पोर्टल्स दिले आहे. त्याद्वारे रोजचा बाजार भाव, पिकांसाठी सल्ला आणि हवामानाचा अंदाज देखील पाहू शकतो.
म्हणजे आकाशाकडे पाहून ढगात अंदाज लावण्याची गरज नाही. हो काका. पप्पाला सांगेल आज पाऊस येतोय छत्री घेऊन जा. हो काका. इतकाच नाही काका, उमंग पोर्टल, आपले सरकार पोर्टल अशा पोर्टल्सद्वारे आपण दुसऱ्यांचा मोबाईल नंबर घेऊन आपण ग्रामपंचायत ते केंद्र सरकारपर्यंतच्या सर्व शासकीय योजनांची माहिती मिळवू शकतो. म्हणजे तलाठी ग्रामसेवक यांच्या मागे फिरण्याची गरज नाही. हो काका. अरे अंजली, म्हणजे आता आपल्या बँकेत जाऊन रांगात थांबून वेळ घ्यायची गरज नाही आणि कोणत्याही मधल्या माणसाला पैसे द्यायची ही गरज नाही. त्यातून आपला वेळही वाचेल, अजून पैसेही वाचेल. हो काका. अगं अंजली, आपल्या गावचा सरपंच काहीच काम करत नाही. पैसे आले तरी नाही नाही म्हणतो. ग्रामपंचायतीमध्ये पैसे आले ते आपण बघू शकतो का? हो काका. त्यासाठी आपल्या शासनाने ई स्वराज नावाचं पोर्टल खोलले. त्यावर आपल्या गावाच्या विकासासाठी किती पैसे आलेत हे कळू शकतो. अरे वा, हे तर खूपच छान आहे. हो काका. खूप उशीर झाला आहे, मी जाते. सर श्यामू, आपण शेताकडे जाऊन येऊ. चल बरं. चल. अरे तुझ्या शेतात काय लावलास रे? सोयाबीन अजून मूग लावले रे. ते पावसानंतर जोस फुटून टाकले. खरंच काय काका, कुठे जात आहे? असंच शेताकडे निघालो होतो. शांताबाई, 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 अगं शांताबाई. अरे गेली काय काकू? अरे वा, माझी शांता गेली रे. तसं बोल ना मग, किती घाबरलो आम्ही. चल चल. काय झालं ग शांता? माझी तब्येत खूप खराब आहे. कारखाना नाही रे, दवाखाना दवाखाना. हा तेच. पण इतक्या मोठ्या पावसात तिला दवाखान्यामध्ये कसे घेऊन जाऊ रे श्यामू? बरोबर आहे, बाहेर एवढा मोठा पाऊस चालू आहे. मी ॲम्ब्युलन्सला कॉल करते. काय येडा झालास काय? आपल्या गावातले रस्ते किती खराब आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता कळतच नाही. ॲम्ब्युलन्स कसं येईल बरं? पण काय करावं आता? काका, तुम्हाला दवाखान्याला जाण्याची गरज नाही. ते कसं? आपल्याला शासनाने ई संजीवनी ऍप पोर्टल दिलेले आहे. ई संजीवनी ही मुलगी आहे की डॉक्टर आहे? ही मुलगी डॉक्टर नाही काका, ही एक पोर्टल आहे. तुमच्याकडे आभा कार्ड आहे का? आभा कार्ड? चला, काय आभाळातून आणलीस काय? हे माझ्याकडे आहे. हे मात्र इथं बोलून पण देत नाही राव. बरं, तू कुठून आलीस हे? मला त्या पुढच्या आशाताईला काढून द्यायचा. हात तर इथं खूपच हुशार आहे राव. या आभा कार्डद्वारे मी ई संजीवनी पोर्टलला कॉल करते. जल्दी कर. हे बघ. हॅलो डॉक्टर साहेब. हॅलो, नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार ताई, बोला, तुम्हाला काय झालं? माझी तब्येत खूप खराब आहे. मला ताप, मळमळ, उलट्या होत आहेत. व्हायरल आहे. व्हायरल? जे डॉक्टर बघतो तो व्हायरल म्हणतो. हे व्हायरल काय आहे? हे वेगवेगळ्या ऋतूतून होत असते. हा, ठीक आहे. तुम्हाला बीपी शुगरची गोळ्या चालू आहेत? नाही. तुमच्या गावात मेडिकल आहे का? हो आहे ना. मी तुम्हाला या पोर्टलद्वारे गोळ्या व औषधांची नावे लिहून पाठवते. ते तुम्ही घ्या आणि काळजी करा. तब्येतीची काळजी घ्या. बरं, धन्यवाद. अहो, मला हे गोळ्या आणून द्या ना. हे मात्र इथं थांबून पण देत नाही राव. चल रे श्यामू, जाऊन आणू चल. अरे त्याच्यातलं काय कळते आपल्याला? थांब, कोणाच्या सोबत नेऊया.
अरे ते बघ, आपल्या गावातली डिजिटल सखी येत आहे, तिला नेऊया सोबत. हा घे बरं तिला. अगं अंजली, आमच्या सोबत चल ना बेटा. कुठे काका? मेडिकलला. कशासाठी? तुझ्या काकूची तब्येत खूप खराब झाली आहे, गोळ्या आणायला जायचं आहे. लवकर चला. चल.